श्रावणापूर्वीचा शेवटचा दिवस म्हणजेच गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी नागरिकांनी मटण आणि मच्छी मार्केटमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे। अशातच एका आखाड पार्टी दरम्यान तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्यातील लोणी काळभोर परिसरात पियुष उर्फ युवराज भिसे हा तरुण रिक्षा चालक असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत। गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 6च्या पोलीस उपायुक्तांनी त्याला 3 महिन्यापूर्वी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केलं होतं। तडीपारीच्या काळामध्ये तो नांदेड परिसरात राहत होता, मात्र आईची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाल्याने तो आपल्या घरी परतला। याच दरम्यान त्याच्या मामाने त्याला आखाड पार्टीचं निमंत्रण दिलं। तो लोणी काळभोर येथील एका मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत मामाला जेवण बनवण्यासाठी मदत करत होता। जेवण तयार होत असतानाच पूर्व वैमनस्यातून 4 आरोपी तेथे पोहोचले आणि त्यांनी भिसेला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात दगड घातला। या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ मोठा गोंधळ उडाला। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तडीपारीचा आदेश मोडल्याप्रकरणी भिसेला ताब्यातही घेतलं। मात्र सगळ्यामध्ये आरोपींनी वाद घातला, आखाड पार्टीचं नियोजन थोडक्यात हुकलं। बाकी या घटनेबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तथा चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।